नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सपताळ सर. आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक वैचारिक स्वरूपाचं एक कथा. आपण छोटीशी बोधकथा असं म्हणूया. मित्रांनो, एका गावामध्ये दोन माणसं की जी अनोळखी असतात, नवीनच असल्यामुळं त्या गावामध्ये राहायला येतात. ती दोघं खरं तर अपरिचित असतात, एकमेकांनाही ओळखत नसतात आणि गावातल्या लोकांना त्यांना त्या ठिकाणी ओळख नसते लोकांची. कधी ते नवीन असल्यामुळं ते ओळखत नाहीत. मित्रो, त्यातला एक माणूस जो पहिला आहे तो त्या गावामध्ये जातो. गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, गावाच्या फ्रंटला पहिल्यांदा गावाची वेश असते आणि त्या वेशीजवळ मारुतीचं मंदिर, चिंचेचं झाड, असं एक वातावरणामध्ये त्या गावातील एक वृद्ध म्हातारा माणूस बसलेला असतो. मग तो पहिला माणूस त्या ठिकाणी त्या आजोबाकडे जातो आणि म्हणतो की, आजोबा, मी नवीन आहे, मला या गावातली काही माणसं ओळखत नाहीत, पण मी इथं नवीन असल्यामुळं इथं राहायची, माझी या गावामध्ये राहण्याची इच्छा आहे आणि मी नवीन असल्यामुळं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या गावातली माणसं कशी आहेत. आजोबांनी त्याच्या माणसाच्या तोंडाकडं पाहिलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की आजोबांनी त्या माणसाला उलट प्रश्न विचारला की या गावातली माणसं कशी आहेत म्हणण्यापेक्षा, तुम्ही ज्या गावातून आलात त्या गावातली माणसे कशी होती. त्या माणसानं उत्तर दिलं, अहो बाबा, अहो आजोबा, काय सांगायचं, त्या गावामध्ये माणसं भांडखोर होती, स्वार्थी होती, लालची होती आणि खूप म्हणजे भांडणारी, स्वभाव वाईट स्वभावाची अशी माणसं आहेत. अहो, म्हणून तर मी ते गाव सोडून आलोय आणि मला इथं राहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की या गावातील असलेली माणसं कशी आहेत. तर आजोबा, तुम्हीच उलट प्रश्न विचारताय की तिथली माणसं. आजोबा शांतपणे त्याला म्हणाले, ह्याही गावातली माणसं तशीच आहेत, भांडखोर आहेत, तुम्हाला त्रास देणारी, कपटी आणि स्वार्थी आहेत. असं आजोबाचं उत्तर ऐकल्यानंतर तो माणूस त्या गावात राहण्याचा निर्णय त्याचा जो होता तो त्या ठिकाणी तो घेत नाही आणि तसाच निघून जातो. त्यानंतर थोड्या वेळाने दुसरा माणूस त्या ठिकाणी त्या गावात राहण्यासाठी त्या आजोबापाशी येऊन चौकशी करतो. त्यावेळेला तोही त्याला प्रश्न विचारतो आजोबांना, आजोबा, मला इथं राहायचं आहे, इथल्या या गावातली माणसं कशी आहेत. आजोबांनी पहिल्या माणसाला प्रश्न कसा केला तशाच पद्धतीनं त्यालाही विचारलं, तू ज्या गावातून आलास त्या गावातली माणसं कशी होती. दुसरा माणूस त्या आजोबाला म्हणाला, आजोबा, खूप प्रेमळ होती, शांत होती, न भांडणारी, हेल्पिंग नेचर असलेली, एक दुसऱ्याला मदत करणारी अशी होती.
त्यानंतर आजोबांनी त्याला सांगितलं की याही गावातली माणसं तशी आहेत. शांत स्वभावाची, तुम्हाला समजून घेणारी, एकमेकाला मदत करणारी. इथली माणसं भांडखोर नाहीत. मित्रांनो, तुम्हाला कथा किंवा तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य असं आहे की यामध्ये आपण लोकांच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो, आपण लोकांशी कुठल्या पद्धतीने वागतो. तुम्ही जशास तसं लोक, तुम्ही कसं वागतात तशा पद्धतीनं, टीट फॉर टॅट म्हणतो आपण त्याला, तशा पद्धतीनं लोक वागणूक देतात. पहिल्या माणसाला त्याच्यासारखंच वागणूक देणारी माणसं भेटतील. म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे तसेच पुढचाही व्यक्ती तुम्हाला त्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं राहा. जसं चांगलं वागाल, चांगले उत्तरं मिळतील किंवा चांगल्या पद्धतीचे लोक तुम्हाला भेटतील. तुम्ही वाईट वागाल तर वाईट स्वरूपाची तुम्हाला त्या ठिकाणी ही माणसं वागतील. त्यामुळं मित्रांनो, नेहमी चांगलं बोला, चांगले राहा. थँक्यू.